नमस्कार मंडळी, आहे माझा 4था दिवस आणि आज मला खूप लेट झालं होतं आणि मग पटापट मी आंघोळ केली आणि गेली मी मोदकांचं पीठ आणायला आणि सोबत माझ्यासाठी डार्क फॅन्टसी पण घेतलेली. त्याच्यानंतर घरी येऊन मी पटापट लादी पुसली आणि बघा घर किती मस्तपैकी स्वच्छ दिसते, कारण आज होती संकष्टी चतुर्थी. आणि त्याच्यानंतर मी जेवून घेतलं, कारण मला खूप भूक लागलेली. आज जेवायला काय म्हणजे माझ्या आवडीचं नव्हतं, तरी पण मी खाल्लं. मी पहिल्यांदा बिरडा आणि भात आवडीने खाल्लं. लाईक खूप मस्त झाली होती आमटी. आणि मी टी व्ही बघत जेवली. त्याच्यानंतर मी केले माझे केमिस्ट्रीचं थोडं होमवर्क, जे आम्हाला कालच्या क्लासमध्ये भेटलं होतं आणि रेडॉक्स रिॲक्शनचं होतं ते सगळं, आणि इझीच होतं, म्हणजे मला जमलं. त्याच्यानंतर मी लपून छपून खायला गेली मोदक, आणि माझ्या मम्मीला काहीच माहीत नव्हतं. मम्मी बाहेर आराम करत होती आणि मी किचनमध्ये आली आणि मोदक खाल्ले. असे खूप गरम होते, खूप असं एक्स्ट्रीम लेवलवर गरम होते. माहीत नाही मी कसं खाल्लं ते. असं तोंड भाजलं ना माझं, पण खूप मस्त लागत होते गाईज. आणि त्याच्यानंतर खात पीत मी गेली क्लासेसला, कारण आज पण होता माझा केमिस्ट्रीचा लेक्चर 3 to 5, आणि मला मम्मी सोडायला आली होती. आणि मग मी क्लासेसमध्ये पोचली आणि क्लासेस झाल्यानंतर मम्मी मला स्कूटीवरती घ्यायला पण आलेली. आणि घरी आली की श्रीजानी बेसनाचे लाडू बनवलेले स्वतः, आणि ते पण मी खाल्ले. सगळे नाही खाल्ले. बघितले. त्यानंतर मी आणि श्रीजा सोनूला फिरवायला पण गेलो, आणि तिने मला अजिबात बोर केला नाही. खूप मस्त वाटलं मला. हाय हाय. परत बोल. आणि मग घरी येऊन थोडा टाइमपास पण केला. त्यानंतर मी, श्रीजानी आणि दादा आम्ही तिघं ज्यूस प्यालो. आणि मग नंतर श्रीजाला भूक लागली होती, मग तिला चपाती आणि भाजी पण भरवली. जास्त नाही, फक्त चौथच खाल्ली असेल तिने, पण हां ठीक आहे. त्यानंतर मी खाली गेली होती आणि थोडा वेळ माझ्या फ्रेंड्सला भेटायला, आणि मग घरी येऊन थोडंसं गिटार पण प्रॅक्टिस केलं. अँड दॅट्स इट फॉर टुडे गाईज. जर तुम्हाला आवडलं असेल तर नक्की लाईक, शेअर आणि कॉमेंट करा, आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय बाय.